हाय, वेलकम टू प्रत्यक्षाच यूट्यूब चॅनल. आणि अशा पद्धतीप्रमाणे जे तुम्हाला मी स्टूल व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तिथे तुम्ही बघू शकता. आणि आयुष्याला सुरुवात करा. येथे माझा मुलगा स्टूलवरती बसलेला आहे जो रायटिंग करत आहे. व्हॉट आर यू रायटिंग आरुष? हो, तुझी हँडरायटिंग चांगली नाही आहे. दिसत असेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये की माझा मुलगा जसं स्टूलवर बसलेला आहे. आरुष मांडी घालून बस, मांडी घालून बस. येस, मांडी घालून बसलेस. गुड बॉय. स्टार्ट रायटिंग. से अँड राईट. डबल ए. स्टार्ट फ्रॉम हिअर ना. डबल ए खालून लिह. डबल ए. से डबल ए. डबल ए. डबल ए खाली लिहिलं सर. डबल बोलत नाही. डबल ए मोठ्याने बोल. आर 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 पुढे नेक्स्ट लेटर. एस यू. यू व्यवस्थित लिह. यू एस हां लिह ना. एच आयुष माय. हॅलो गाईज, तुम्ही बघितलं असणार आता अशा पद्धतीप्रमाणे मी माझ्या मुलाला मी रोज रायटिंगसाठी पॅड देते. आणि जर तुम्ही जर ट्युशन जर घरी स्टार्ट केलेले आहे बघत असाल तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे मुलांना बसण्यासाठी तुम्ही स्टूल दिला किंवा मॅटमध्ये जरी बसवलं आणि त्यांना जर बसण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे जर पॅड दिले आणि पॅडला जर ही अशा पद्धतीप्रमाणे जर तुम्ही पॅडला जर कशी जर लावून म्हणजे व्यवस्थित सेट करून जर बसवलं व्यवस्थित जर असं बसवलं तर नक्कीच मुलं रायटिंगसाठी बसतात. सुरुवातीला आपण नर्सरीची जी मुलं आहेत ती जी मुलं आहेत ती पटकन रायटिंग करायला बसत नाहीत. सो त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला त्यांना पेन्सिल होल्डिंग करण्यासाठी अगोदर तुम्ही पाटी आणि चॉक तुम्ही त्यांना देऊ शकता. हळूहळू पेन्सिल होल्डिंग कशी करायची ह्याचासुद्धा मी व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. पेन्सिल होल्ड कशी करायची. आणि आत्तापासून जर तुम्ही 1 तारखेपासून जर ट्युशन स्टार्ट करणार आहात तर सुरुवातीला कसे त्यांना पेन्सिल होल्डिंग करायची, सिटिंग अरेंजमेंट आता अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुम्ही ट्युशन्समध्ये जर सिटिंग अरेंजमेंट झालेलं आहे आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट फीज ही तुम्ही तुमच्या एरिया वाईज ठेवू शकता. फीज जर जास्त वाढवून घेतली तर काही पॅरेंट्स जे आहेत त्यांना सुद्धा परवडलं पाहिजेत एरिया वाईजप्रमाणे. जर फीज परवडली नाही तर मग पॅरेंट्स आपल्याकडे ट्युशनमध्ये टाकायला थोडंसं विचार करतात आणि मग आपल्याकडनं असेल ॲडमिशनसुद्धा म्हणजे निघून जातं. त्याच्यामुळे पॅरेंट्ससुद्धा आपल्याकडे आले पाहिजेत. पॅरेंट्सनीसुद्धा मुलांना आपल्याकडे ट्युशनसाठी पाठवलं पाहिजे. आणि तुम्ही जर चार्ट लावले तर ते अट्रॅक्टिव्ह दिसतात. मुलांना आपण म्हणजे रिकग्नाईज करायला मुलांना आपण लावू शकतो. सो फॉर एक्झाम्पल जर कोणी पॅरेंट्स इन्क्वायरीसाठी जरी तुमच्याकडे आले ट्युशनसाठी सो तुम्ही त्यांना रिकग्नाईज करायला सांगू शकता. शो मी अ ए लेटर, शो मी अ सी लेटर. अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही पॅरेंट्सना सांगू शकता की मुलांना अजून लेटर्सची ओळख नाहीत. त्याच्यामुळे म्हणजे तुमच्या ट्युशनमध्ये सुद्धा हा एक चांगला प्लस पॉईंट आहे ट्युशनचा आणि तुमचासुद्धा की पॅरेंट्सना तुम्ही हे लगेच तिथल्या तिथेच म्हणजे सांगते की मुलांना अजून लेटर्स अजून लक्षात नाही. किंवा तुम्ही नंबरसुद्धा मुलांना विचारू शकता, नेम्स विचारू शकता. व्हॉट इज युअर नेम, विच युअर फेवरेट कलर किंवा त्यांना कलरसुद्धा तुम्ही ओळखायला सांगू शकता. अशा पद्धतीप्रमाणे तुमच्याकडे थोडासा पॅरेंट्सचा इन्क्वायरीच्या टायमालाच बघण्याचा दृष्टिकोन आहे तो तिकडे तुम्हाला बेस्ट भेटेल आणि पॅरेंट्स तुमच्याकडे अट्रॅक्ट. अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही ॲडमिशन नर्सरी ते फर्स्ट स्टँडर्डपर्यंत स्टार्ट करू शकता आणि अशा पद्धतीप्रमाणे पॅरेंट्स तुमच्याकडे नक्की येतील. हे तुम्ही करून बघा. जर कदाचित ह्या अगोदर तुम्ही केलं असेल किंवा हा व्हिडिओ त्याच लेडीजसाठी ज्या लेडीज पहिल्यांदा ट्युशन चालू करत आहेत
आहेत आणि त्याच्यामुळे तुमचा तो प्लस पॉईंट. आणि तुम्ही छोटे पॅम्पलेट तुमचा जो बॅनर आहे त्याचे छोटे पॅम्पलेटसुद्धा तयार करून आहे आणि ते तुम्ही सगळीकडे सर्क्युलर टाईप किंवा छोटे पॅम्पलेट हे सगळीकडे वाटायला सुरुवात करा आतापासून. कारण की हे जर केलं तर तुमच्या ट्युशनचं नाव होईल आणि सगळ्यांना कळेल की ह्या ठिकाणी ट्युशन चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे ॲडव्हर्टाईज पण होईल. अजून स्कूल चालू व्हायला पण वेळ आहे. ॲडव्हर्टाईज होईल, तुमच्याकडे इन्क्वायरीज येतील, कॉल येतील इन्क्वायरीजचे पण की त्याच्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीप्रमाणे ॲडमिशन्स नक्कीच भेटेल. सो आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचे टिप्स एज्युकेशन्स रिलेटेड तुम्हाला नक्कीच भेटेल. असं तर तुम्ही महत्त्वाचे टिप्स जर ज्यांना कोणाला गरज आहे तर आमचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत तुम्ही नक्की शेअर करा. आणि काही महत्त्वाचे टिप्स जर तुम्हाला हवे असतील रिलेटेड ट्युशन्स सो तुम्ही नक्की कमेंट्समध्ये आम्हाला कमेंट्स नक्की तुम्ही कमेंट्स करा. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा. थँक्यू.